साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने साईबाबांचा फोटो आणि वीणा यांची मंदिरातून सवाद्य मिरवणूक काढत आजच्या उत्सवाला सुरुवात झाली। साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह संस्थानचे अधिकारी, साई भक्त आणि ग्रामस्थ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून उद्या रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे। 3 दिवस चालणाऱ्या शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला आज सकाळी सुरुवात झाली आहे। आज पहाटे काकड आरती आणि त्यानंतर वीणा आणि प्रतिमेची मिरवणूक काढून या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासूनच साई भक्तांनी मोठी गर्दी साई दर्शनासाठी केलेली आहे। आजपासून पुढील 3 दिवस हा गुरुपौर्णिमेचा उत्सव शिर्डीत सुरू राहणार असून राज्यभरातून अनेक पायी पालख्या या आज शिर्डीत पोहोचतील। दरवर्षी मोठ्या संख्येनं पदयात्री जे आहेत ते पायी पालख्यांनी शिर्डीत येत असतात आणि शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात। येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था साईबाबा संस्थानच्या वतीनं करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर पावसाची शक्यता लक्षात घेऊन मांडव टाकण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीनं त्यांच्या निवासासाठी देखील वेगवेगळ्या ठिकाणी मांडवाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। याचबरोबरच पोलीस प्रशासन देखील सतर्क झाला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी शिर्डीत तैनात करण्यात आलेला आहे आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक अशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे दक्षिणात्य पद्धतीचं जे डेकोरेशन असतं ते डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। उद्या साई भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी रात्रभर साई मंदिर देखील खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे। त्यामुळे साईबाबांना आपलं गुरु मानून साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र शिर्डीत दिसून येत आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.